महाराष्ट्राच्या स्ट्रेंथ लिव्हरेज करून आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी कशी तयार करतोय याची माहिती आज या ठिकाणी मी दिली आहे. सर, विजेच्या दराबाबत तुम्ही एक घोषणा केली आहे की टॅरिफ कमी होत जातील इलेक्ट्रिसिटीवरचे, हे डोमेस्टिकला पण फायदेमंद राहील का? असं आहे की 2025 ते 2030 मल्टी इयर टॅरिफ आपलं मंजूर झालेलं आहे, ते ऑलरेडी लागू झालेलं आहे. आतापर्यंत दरवर्षी 9% आपल्या विजेचे भाव वाढायचे. आता इंडस्ट्री करता दरवर्षी 2 ते 3% भाव कमी होणार आहेत आणि डोमेस्टिक करता तर या 5 वर्षात 26% भाव कमी होणार आहे. सर, एक प्रश्न याला जोडून, तुम्ही आता गुवाहाटीला जाणार आहात, गुवाहाटीचा मुख्यमंत्री ठरणार का भाजपचा तुम्ही गेल्यानंतर? ऑलरेडी ठरलेलं आहे, घोषणा झाली आहे. नाही, पण कोण अरे बाबा, काल राज्यपालांनी हिमंतो बिस्व शर्मा यांना निमंत्रण दिलेलं आहे. मला असं वाटतं की आता ज्या प्रकारची जागतिक परिस्थिती तयार झालेली आहे त्याचा सर्व देशाच्या अर्थव्यवस्थांवर एक मोठा ताण पडतो आहे. आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रुपये इतके वर गेलेले आहेत. अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता आहे. आपल्या भारतामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांमुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत. पण मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही. सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे.